जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी, पाय भिजोने भिहात, माथा घागरी वाहात, पाणी रांझणात भरी, सडा सारवण करी, धुने धुनी आनी, मने नामयाची जनी. जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी, पाय भिजोने बिहात, माथा घागरी वाहात, पाणी रांजणात भरी, सडा सारवण करी, धुणे धुवूनिया आणि म्हणे नामयाची जनी. संसाराच्या रगाड्यातील कामं करत करत विठ्ठलाचं नाव जपणाऱ्या जनीची ही भोळी भाबडी भक्तीच होती, ज्यामुळे ही जनी पुढे संत जनाबाई झाली आणि स्वतः विठ्ठल आपल्या या लाडक्या भक्तासाठी दळण आणि कांडणही करू लागला. याच संत जनाबाईच्या भोळ्या भक्तीला स्मरून येई ओ विठ्ठले या आषाढी एकादशी विशेष सदरात आज आपण बनवूया काशीफळ भोपळ्याच्या घाऱ्या. बाजारात हमखास दिसणारा पण स्वयंपाकघरात क्वचितच वापरला जाणारा भोपळ्याचा एक प्रकार म्हणजे काशीफळ भोपळा. आज बनवूया काशीफळ भोपळ्याच्या घाऱ्या. त्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो काशीफळ भोपळा, 200 ग्राम गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 नग सुंठ, 2 चमचे बडीशेप, 4 ते 5 हिरवी वेलची, अर्ध जायफळ, चिमूटभर मीठ आणि आवडीप्रमाणे तूप. सर्वप्रथम काशीफळ भोपळा चिरून त्याच्या बारीक फोडी तयार करून घ्या. या फोडी कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्या. 3 शिट्ट्यांमध्ये हा भोपळा शिजेल. यानंतर पाट्यावर किंवा खलबत्त्यात सुंठ ठेचून घ्या. नंतर जायफळही ठेचा आणि यात बडीशेप व वेलची घालून या सर्वांची कोरडी पूड तयार करून घ्या. दरम्यान भोपळा शिजला आहे की नाही ते सुद्धा बघा आणि शिजलेल्या काशीफळ भोपळ्याच्या फोडी एका भांड्यात काढून घ्या. आता एका परातीत मीठ घ्या आणि त्यात शिजलेल्या भोपळ्याच्या साली काढून वेगळा केलेला गर घ्या. यात गुळाचे खडे घाला. वरून सुंठ, बडीशेप, वेलची आणि जायफळाची पूड घाला. आता या गुळाचे खडे अशा तऱ्हेने ठेचून घ्या.
आणि हाताने हे मिश्रण चांगलं कुस्करून एकजीव करा. गुळाचे खडे पूर्णपणे फोडून घ्या. आता यात गव्हाचं पीठ घाला आणि याची कणिक मळा. लक्षात ठेवा की शिजलेल्या भोपळ्याच्या आणि गुळाच्या पाण्यातच हे पीठ मळायचंय. त्यामुळे यात वरून अतिरिक्त पाणी अजिबात घालू नका. आता या पिठाचे पेढे तयार करून घ्या आणि दोन्ही अंगांनी भोपळ्याच्या घाऱ्या लाटून घ्या. यानंतर तापलेल्या तव्यात तूप सोडा आणि तुपावर या घाऱ्या खरपूस भाजून घ्या. तयार झाल्या काशीफळ भोपळ्याच्या घाऱ्या. बनवायला अगदी सोप्या आणि चवीला अतिशय चवदार अशा काशीफळ भोपळ्याच्या या घाऱ्या एकादशीच्या निमित्ताने जरूर करून पहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.